नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या अकॅडमीमध्ये प्रत्येक आठवड्याला चालू असलेल्या विषयांवर एक टेस्ट आयोजित केली जाते. त्या टेस्टचं स्पष्टीकरण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. तर आज आपण डिस्कस करणार आहोत वीकली टेस्ट नंबर 2. यामध्ये आपण राज्यशास्त्र या विषयातील भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि प्रस्तावना या 2 टॉपिकवरती प्रश्न विचारलेले होते. आज आपण त्याच प्रश्नांची चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत ही तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत. आता इथे पर्याय क्रमांक 4 आहे रशिया. भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना आपण वेगवेगळ्या देशांकडून काही महत्त्वाच्या संकल्पना स्वीकारलेल्या आहेत. तर आपण रशियाकडून स्वीकारलेलं आहे मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व आपण रशियाकडून स्वीकारलेलं आहे. नियोजनाचं तत्व, पंचवार्षिक योजना या सर्व गोष्टी आपण रशियाकडून स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर येतोय आपण ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून सुद्धा काही तरतुदी आपण घेतलेत. यामध्ये संयुक्त बैठक, समवर्ती सूची आणि व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य हे तत्व घेतलंय ऑस्ट्रेलियाकडून. त्यानंतर आयर्लंड हा दुसरा पर्याय आहे. आयर्लंडकडून आपण घेतलंय मार्गदर्शक तत्व. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत किंवा राज्यसभेवरती नामनिर्देशनाची जी पद्धत आहे राष्ट्रपतींकडून, तर ही पद्धत आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. आणि दक्षिण आफ्रिकेकडून आपण 2 तरतुदी स्वीकारलेल्या आहेत. त्यातली एक तरतूद आहे घटना दुरुस्ती आणि दुसरी तरतूद आहे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत. त्यामुळं पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर, 1947च्या मंत्रिमंडळातील उद्योग मंत्री खालीलपैकी कोण होते? आता इथे एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की 1947 आणि 1946 अशी 2 मंत्रिमंडळ त्या काळामध्ये अस्तित्वात होती. 1946चं मंत्रिमंडळ हे कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार निर्माण झालेलं होतं. साधारणतः यामध्ये काँग्रेस आणि तेव्हाचा दुसरा मोठा पक्ष मुस्लिम लीग या दोघांचा सुद्धा सहभाग या मंत्रिमंडळात होता, ज्याला आपण 1946चं मंत्रिमंडळ म्हणतो. आणि दुसरं मंत्रिमंडळ आहे ते आहे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं हंगामी मंत्रिमंडळ म्हणजे 1947चं मंत्रिमंडळ. इथं 4 पर्याय दिलेले आहेत. जगजीवन राम हे 1947च्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग मंत्रालय होतं, म्हणजे हे उद्योग मंत्री होते. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद होतं आणि CH भाभा यांच्याकडे होतं वाणिज्य मंत्रालय. तर प्रश्नामध्ये काय विचारले पहा, प्रश्नामध्ये विचारले 1947च्या मंत्रिमंडळातील उद्योग मंत्री खालीलपैकी कोण होते? तर उद्योग मंत्री होते पर्याय क्रमांक 2 डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. तिसऱ्या प्रश्नाकडे येतोय आपण. 128 कलमे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत आहेत? विद्यार्थी मित्र हो, असे प्रश्न वारंवार अलीकडे परीक्षेला विचारले जातात. याचा संदर्भ असा आहे की आपली भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस 1 प्रस्तावना, एकूण 8 परिशिष्ट, 22 भाग आणि 395 कलम होती. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत लिखित राज्यघटना मानली जाते. या उलट जगातील काही प्रमुख देशांमध्ये असलेल्या राज्यघटना जर आपण पाहिल्या तर तिथे खूप कमी, म्हणजे भारतापेक्षा खूप कमी कलमांची राज्यघटना तिथे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. यामध्ये ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेत 128 कलम असलेली आपल्याला दिसतात. चीनच्या राज्यघटनेत 138 कलम असलेली दिसतात आणि कॅनडाच्या राज्यघटनेत 147 कलम असल्याचा उल्लेख आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 128 कलमे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत आहेत? तर पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन राज्यघटनेत 128 कलम आहेत. अमेरिकेची राज्यघटना सुद्धा लिखित मानली जाते, ज्या राज्यघटनेमध्ये एकूण कलमांची संख्या आहे 7. त्यामुळे या प्रश्नांचा संदर्भ घेत आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल की भारतीय राज्यघटना ही जगातील विस्तृत राज्यघटना का मानली जाते? कारण इतर देशांच्या राज्यघटनेमध्ये जितकी कलम आहेत त्याहून अधिक कलम ही आपल्या भारतीय राज्यघटनेत असलेली दिसतात. पहा,
कमालीचं संघराज्य हे मत खालीलपैकी कोणत्या राजकीय विचारवंताचं आहे? भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारली, पण भारतीय संघराज्य पद्धत ही कशी आहे याबद्दल अनेक विचारवंतांनी आपली मतं मांडलेली आहेत. यामध्ये के.सी. वेयर यांचं म्हणणं आहे की भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे. त्यानंतर मॉरिस जोन्स या विचारवंतांचं म्हणणं आहे की भारतीय संघराज्य हे वाटाघाटीचं संघराज्य आहे. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं म्हणणं आहे की भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे. आणि ॲप्लवी पॉल एच यांचं ओपिनियन आहे की भारतीय संघराज्य हे कमालीचं संघराज्य आहे. कमालीचे संघराज्य आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला होता कमालीचे संघराज्य हे मत कोणाचं आहे, तर पर्याय क्रमांक 3 ॲप्लवी पॉल एच हे याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण येतोय. कलम 245 ते 263 यामध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? कलम दिलेला आहे कलम 245 ते 263. आता खाली 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय अनुसूचित जाती व जमाती क्षेत्र, दुसरा आहे केंद्र व राज्य संबंध, तिसरा आहे वित्त मालमत्ता करार फिर्याद आणि चौथा आहे व्यापार उद्योग आणि दळणवळण. पहिला पर्याय आहे अनुसूचित जाती व जमाती क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, भाग 10 याचं शीर्षक आहे अनुसूचित जाती व जमाती क्षेत्र. केंद्र व राज्य संबंध भाग 11, वित्त मालमत्ता करार फिर्याद भारतीय राज्यघटनेत भाग 12 आणि व्यापार उद्यम दळणवळण राज्य घटनेतील भाग 13. आता यामध्ये असणाऱ्या कलमांचा जर आपण विचार केला तर भाग 10 मध्ये 244 हे एकमेव कलम आहे. भाग 11 म्हणजे केंद्र राज्य संबंध कलम 245 ते कलम 263. त्यानंतर भाग 12चा जर आपण विचार केला म्हणजे वित्त मालमत्ता करार फिर्याद कलम 264 ते कलम 300A या कलमांचा समावेश भाग 12 मध्ये होतोय. आणि आपण भाग 13चा विचार केला तर कलम 301 ते कलम 307 यांचा समावेश भाग 13 मध्ये होतोय. प्रश्नामध्ये विचारलेलं कलम आहे कलम 245 ते 263 यांचा समावेश कुठल्या भागामध्ये होतो, तर तो भाग 245 ते 263 भाग 11 पर्याय क्रमांक 2 केंद्र व राज्य संबंध हे याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. 92वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती भाषा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली या घटना दुरुस्तीनुसार, असा हा प्रश्न आहे. जिथं जिथं भाषा भारतीय राज्यघटनेतील भाषा असा संदर्भ येतो विद्यार्थी मित्र हो, तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परिशिष्ट क्रमांक 8. या 8व्या परिशिष्टामध्ये सुरुवातीला भाषा होता 14, नंतर झाल्या 22. वाढलेल्या भाषा या 3 घटना दुरुस्त्यांनी वाढलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना दुरुस्ती 21वी, दुसरी झाली 71वी आणि तिसरी झाली 92वी. ठीक आहे, एक संख्या लक्षात ठेवायची 143. 21व्या घटना दुरुस्तीनुसार 1 भाषा, 71व्या नुसार 4 आणि 92व्या घटना दुरुस्तीनुसार 3 भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पहिला पर्याय आहे सिंधी. तर सिंधी ही भाषा 21व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर कोकणी भाषा 71व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर पंजाबी भाषेसाठी कुठलीही घटना दुरुस्ती नाही, कारण इथं मी तुम्हाला बोललो की सुरुवातीला 14 भाषा होत्या भारतीय राज्यघटनेत, त्या 14 मधलीच एक भाषा पंजाबी. तर चौथा पर्याय आहे मैथिली ही भाषा 92व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट झालेली भाषा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला असलेलं दिसतंय. मैथिली सोबत बोडो आणि संथाली या 2 भाषा आणि मैथिली अशा एकूण 3 भाषा 92व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेल्या आपल्याला दिसत आहेत. 7वा प्रश्न आहे, पूर्वी समवर्ती सूचीमध्ये किती विषय समाविष्ट होते? केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता इथं प्रश्नांमध्ये पूर्वी असा शब्द वापरलेला आहे, कारण या सूचीमध्ये सध्या किती विषय आहेत आणि या सूचींमध्ये पूर्वी किती विषय होते असे प्रश्न वारंवार विचारले जातात.
सध्या केंद्र सूचित विषयांची संख्या आहे 100, राज्य सूचीतल्या विषयांची संख्या 61 आणि समवर्ती सूचीतल्या विषयांची संख्या 52. पूर्वीचा विचार केला तर केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, राज्य सूचीमध्ये 66 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये विषयांची संख्या होती 47. प्रश्नामध्ये विचारलेला आहे पूर्वी समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 47. आणि उर्वरित 66, 61 आणि 52 या संख्या कशाशी संबंधित आहेत हे या चार्टवरून तुम्हाला आवर्जून कळेल. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे? खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे? सत्य वाक्य आपल्याला शोधायचे. पहिलं विधान, केंद्राद्वारे राज्यपालाची तरतूद हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं विधान, अखिल भारतीय सेवा हे गैर संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. आपल्या भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली असतानाही आपल्या भारतीय राज्यघटनेतील काही तत्व ही संघराज्यीय तत्व हे वैशिष्ट्य दाखवतात, तर काही तत्व हे गैर संघराज्यीय किंवा एकात्मिक तत्व दाखवतात. संघराज्यीय किंवा म्हणजे हा पहिलं वैशिष्ट्य म्हणूयात, आणि दुसरं वैशिष्ट्य गैर संघराज्यीय किंवा एकात्मक. भारतीय राज्यघटनेतील काही तत्व ही संघराज्यीय वैशिष्ट्य दाखवतात, तर काही तत्व गैर संघराज्यीय किंवा एकात्मक वैशिष्ट्य दाखवतात. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता आपण समजावून घेणार आहोत संघराज्यीय वैशिष्ट्य म्हणजे काय. तर जिथं जिथं सत्तेचे विभाजन असते, जिथे जिथे सत्तेचे विकेंद्रीकरण असते, ते तत्व संघराज्यीय तत्व मानलं जातं. आणि जिथे सत्तेचं केंद्रीकरण असतं ते तत्व गैर संघराज्यीय तत्व मानलं जातं. आता पहिलं विधान आहे, केंद्राद्वारे राज्यपालाची तरतूद हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. आता केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक करत असताना संबंधित राज्याचं मत, या मताची व्हॅल्यू खूप कमी आहे, लक्षात घ्या. एखाद्या राज्याचा राज्यपाल हा केंद्राच्या मर्जीवर अवलंबून असतो, त्यामुळे तिथं सत्तेचं विभाजन हे तत्व लागू होत नाही. उलट सत्तेचं केंद्रीकरण म्हणजे इथं केंद्राकडेच सत्ता असल्यामुळे केंद्राद्वारे राज्यपालाची तरतूद हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. हे विधान योग्य आहे. दुसरं, अखिल भारतीय सेवा हे गैर संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. आपल्या देशामध्ये 2 कमिशन आहेत. पहिलं कमिशन आहे UPSC आणि दुसरं कमिशन आहे SPSC. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, SPSC स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC ला अधिकार आहे केंद्रीय सेवा आणि SPSC ला अधिकार आहे राज्य सेवा. तर केंद्रीय सेवांबाबत भरती करण्याचा अधिकार UPSC ला आहे आणि राज्य सेवांबाबत भरती करण्याचा अधिकार हा SPSC ला आहे. पण म्हणजे इथं सत्तेची विभागणी दिसते आपल्याला, पण या दोन्ही व्यतिरिक्त एक अतिरिक्त जबाबदारी फक्त UPSC ला देण्यात आलेली आहे आणि ती जबाबदारी आहे अखिल भारतीय सेवा. पण अशी जबाबदारी SPSC ला मात्र देण्यात आलेली नाही. ही जबाबदारी केवळ UPSC ला देण्यात आलेली आहे. म्हणजे इथं सत्तेचं विकेंद्रीकरण हे तत्व नसून सत्तेचं केंद्रीकरण हे तत्व आहे. म्हणजे हे तत्व गैर संघराज्यीय आहे किंवा एकात्मक आहे. विधानामध्ये काय दिलंय, अखिल भारतीय सेवा हे गैर संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. हेही विधान योग्य आहे. आता येऊयात उत्तराकडे. सत्य विधानं विचारलेली आहे. पहिला पर्याय आहे पहिलं वाक्य सत्य, पण इथं तर दोन्ही सत्य आहेत. दुसरा पर्याय आहे दुसरं वाक्य सत्य. तिसरा पर्याय दिलेला दोन्ही वाक्य सत्य आणि चौथा पर्याय दिलाय दोन्ही वाक्य असत्य. याचं योग्य उत्तर आहे दोन्ही वाक्य सत्य. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. खालीलपैकी चुकीचे विधान शोधा. अलीकडे कंबाईन प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना कलमांवर आधारित प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कलम व्यवस्थित पाठ करायचे, अचूकपणे प्रश्नांच्या उत्तरांमध्ये त्यांची नोंद करायची आहे. राष्ट्रपती शपथ कलम 60, उपराष्ट्रपती शपथ कलम 69, राज्यपाल शपथ कलम 169
आणि मूलभूत हक्क कलम 3 अशी ही 4 विधानं आहेत. आता यातलं आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर पहिला आहे राष्ट्रपतींचं शपथ कलम 60 हे विधान योग्य आहे. उपराष्ट्रपती शपथ कलम 69 हेही योग्य आहे. तिसरं विधान आहे राज्यपालांचं शपथ कलम 169 हे चुकीचं आहे, कारण इथं कलम येतं 159. कलम 159. ठीक आहे, त्यामुळे तिसरंही विधान चुकलं. आणि चौथा आहे मूलभूत हक्क. इथं कलम असं म्हटलेलं आहे. मूलभूत हक्कांचं कलम आहे कलम 12 ते कलम 35. त्यामुळे इथं 3 हे चुकीचं आहे. बऱ्याचदा इथं चुका होतात, कारण मूलभूत हक्क भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत, हे लक्षात घ्या. प्रश्न विचारलेला आहे चुकीचं विधान कोणतं, तर इथं विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 चुकलेलं आहे. विधान क्रमांक 3 आणि 4 चुकीचं कुठं आहे, पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे 10वा प्रश्न. भाग 8 केंद्रशासित प्रदेशमध्ये समाविष्ट असलेली कलम कोणती? स्पष्ट उल्लेख आहे भाग 8 केंद्रशासित प्रदेश. ओके, आता पहिला पर्याय आहे कलम 238 ते 242. 242 बरोबर आहे, पण 238 हे संस्थानिकांचं कलम आहे, जे की रद्द झालंय, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा. कलम 238 ते 241, इथं 242 पर्यंत पाहिजे होतं, इथंही 238 दिलेलं आहे, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये 239 दिले, हे बरोबर इथून स्टार्ट होतं, पण 241 हे चुकीचं आहे. तिसरा पर्याय आहे 239 ते 242 आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कारण भाग 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेली कलम आहेत कलम 239 ते कलम 242. पुढचा प्रश्न पहा, संकल्पनेवर आधारित आहे. खालील विधाने वाचा आणि उत्तर द्या. पहिलं विधान, अमेरिकेची राज्यघटना अलिखित राज्यघटना नाही, कारण अमेरिकेची राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे, लिखित. ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना आहे आणि भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे. मुळात लिखित राज्यघटना ही कन्सेप्टच अमेरिकेकडून आपण घेतलेली आहे, लक्षात घ्या. आता विधानांमध्ये काय विचारलंय. पहिलं विधान, अमेरिकेची राज्यघटना अलिखित राज्यघटना नाही. ती अलिखित राज्यघटना नाही याचाच अर्थ ती लिखित आहे, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर. दुसरं विधान, ब्रिटनची राज्यघटना लिखित राज्यघटना नाही. ती लिखित राज्यघटना नाही याचा अर्थ ती अलिखित राज्यघटना आहे, त्यामुळं दुसरंही विधान बरोबर. आणि तिसरं आहे, भारताची राज्यघटना अलिखित राज्यघटना नाही. भारताची राज्यघटना लिखित असल्यामुळे ती अलिखित राज्यघटना नाही, हेही विधान बरोबर. म्हणजे दिलेल्या तीनही विधानांचा विचार करता 1, 2 आणि 3 तिन्ही विधानं बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न क्रमांक 12. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र ही तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? इथं पहा, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, कॅनडा आहे आणि परत ब्रिटन. ब्रिटन, इंग्लंड एकच, हे लक्षात घ्या, त्यामुळे इथं कोणताही घोळ नको. आता इथं काय विचारलंय, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. तर पहिला पर्याय दिला अमेरिका. आपल्या देशामधल्या जेवढ्या न्यायालयीन महत्वाच्या तरतुदी आहेत, आपल्या देशामध्ये असलेली स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, महाभियोगाची पद्धत, उपराष्ट्रपती हे पद, लिखित राज्यघटना, प्रस्तावना जी आहे आपल्या भारतीय राज्यघटनेतील, त्याचा आधार सुद्धा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला लिहिलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. अशी अनेक तत्व आपण अमेरिकेकडून स्वीकारलेली आहेत. नंबर 2 इंग्लंड म्हणजेच ब्रिटन. तर आपल्या देशातील संसदीय व्यवस्था ही आपण इंग्लंडकडून स्वीकारलेली आहे. द्विगृही सभागृह, कॅबिनेट व्यवस्था, एकेरी नागरिकत्व, पंतप्रधान पद, राष्ट्रपती पद या तरतुदी आपण ब्रिटनकडून स्वीकारलेल्या आहेत. तिसरा पर्याय आहे कॅनडा. कॅनडाकडून आपण संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये स्वीकारली आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये राज्यपालाची निवड केंद्रीय पातळीवरती केली जाईल, हे तत्व आपण कॅनडाकडून स्वीकारलंय.
संघ राज्य व्यवस्थेमध्ये प्रभावी केंद्र सरकार असेल हे तत्व कॅनडाकडून स्वीकारलेलं आहे. शेषाधिकार हे केंद्राकडे राहतील हे तत्व कॅनडाकडून स्वीकारलेलं आहे. आणि याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र हे तत्व सुद्धा आपण कॅनडा या देशाकडूनच स्वीकारलेलं आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 12 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅनडा. पुढचा प्रश्न, प्रस्तावनेतील स्वातंत्र्याचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? अलीकडे हा प्रश्न विचारला जातो. प्रस्तावनेमध्ये नमूद असलेली स्वरूपाची रचना कशी आहे, प्रस्तावनेमध्ये नमूद असलेले उद्दिष्ट कसे आहेत, प्रस्तावनेमध्ये कोणती तारीख नमूद आहे, प्रस्तावना कोणाला समर्पित केलेली आहे आणि प्रस्तावनामध्ये जी उद्दिष्ट दिलेली आहेत न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, तर त्यांचा क्रम सुद्धा विचारला जातो. इथं विचारलेला आहे प्रस्तावनेतील स्वातंत्र्याचा खालीलपैकी क्रम कोणता. तर प्रस्तावनेमध्ये जे स्वातंत्र्य दिलेलं आहे तर याचा योग्य क्रम आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. तर क्रम कसा हवाय विद्यार्थी मित्र हो? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. इथे ज्या पर्यायामध्ये ते दिसेल तो पर्याय योग्य. पहिलं अभिव्यक्तीपासून ही सुरुवात आहे त्यामुळे पहिला पर्याय चुकला. उरलेल्या तीनही ठिकाणी विचारापासून सुरुवात आहे पण विचार, अभिव्यक्ती असा हा पर्याय पाहिजे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. 42वी घटना दुरुस्ती कधी लागू करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती ही 1976 मध्ये पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याकडून केलेली ही महत्वाची घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीमध्ये इतके बदल झाले की या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असं म्हटलं जातं. त्यामुळं याची अंमलबजावणीची तारीख तुम्हाला आवर्जून विचारली जाते. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 याची अंमलबजावणी झालेली आहे 3 जानेवारी 1977. अंमलबजावणीची तारीख आहे 3 जानेवारी 1977. पहिला पर्याय दिलाय 2 जानेवारी 1977, चुकीचा पर्याय. नंबर 2 3 जानेवारी 1976, इथे 1976 म्हटलंय हेही चुकीचं आहे. तिसरा पर्याय 4 जानेवारी 1977, इथं 4 जानेवारीचा उल्लेख आहे त्यामुळे हेही चुकीचं आहे. योग्य पर्याय आहे 3 जानेवारी 1970 जो कुठेच दिलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असेल. लक्षात ठेवा 3 जानेवारी 1977. प्रस्तावना म्हणजे घटनेची चावी असे मत कोणी व्यक्त केले? प्रस्तावना म्हणजे घटनेची चावी असे मत कोणी व्यक्त केले? प्रस्तावनेबद्दल अनेक विचारवंतांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. पहिला पर्याय आहे नानी पालखीवाला यांचं मत आहे प्रस्तावना हे भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे के.एम. मुन्शी यांचं म्हणणं आहे की प्रस्तावना भारतीय राज्यघटनेची कुंडली आहे, होरोस्कोप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एम. हिदायतुल्ला यांचं म्हणणं असं आहे की प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, तो राजकीय सामाजिक सिद्धांताची कथन करतो हे मत आहे एम. हिदायतुल्ला यांचं. हे भारताचे सरन्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत. आणि तिसरा पर्याय आहे पंडित ठाकूरदास भार्गव. तर यांचं मत आहे की प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, हृदय आहे, चावी आहे. त्यामुळे पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मतामध्ये आपल्याला दिसतं घटनेची चावी हे मत यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर असेल पंडित ठाकूरदास भार्गव. या टॉपिकमध्ये विचारवंतांची जेवढी मतं आहेत तेवढी मतं तुम्हालाही करायची आहेत कारण ही परीक्षेला वारंवार विचारली जातात. 1934 मध्ये काँग्रेसने, पुढचा प्रश्न आहे घटनेचा तिसरा मसुदा कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर भारतीय राज्यघटना 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे प्रमुख होते. मसुदा समितीनं पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेचा ड्राफ्ट पहिल्यांदा प्रसिद्ध केला. प्रथम प्रसिद्धी पहिल्यांदा प्रसिद्ध केलाय फेब्रुवारी 1948. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रसिद्ध केला म्हणजे द्वितीय प्रसिद्धी पहा, पहिल्यांदा प्रसिद्ध केलाय फेब्रुवारी 1948. जवळजवळ 8 महिने तो लोकांसमोर ठेवला गेला आणि त्यानंतर ऑक्टोबर 1948 मध्ये तो दुसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्यानंतर तृतीय प्रसिद्धी अवघ्या एका महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर
1948 मध्ये ही प्रसिद्धी करण्यात आली। आता इथं पहा, पहिला पर्याय दिलाय 4 ऑक्टोबर 1948। मुळात तिसरी प्रसिद्धी ही 4 नोव्हेंबरला झालेली असल्यामुळे इथं ऑक्टोबर दिल्यामुळे पहिला पर्याय चुकला। दुसरा पर्याय 4 ऑक्टोबर 1947 हाही पर्याय चुकला। दोन पर्याय आहेत, पहिला आहे तिसरा पर्याय 4 नोव्हेंबर 1948 आणि चौथा पर्याय 4 नोव्हेंबर 1949। इथं जर आपण पाहिलं तर 1948 4 नोव्हेंबर 1948 ला घटनेचा तिसरा मसुदा प्रसिद्ध झालेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 नव्हे। आर्थिक न्याय ही तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? आर्थिक न्याय, पहिला पर्याय आहे फ्रान्स। फ्रान्सकडून आपण गणराज्य आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये असलेलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व आपण फ्रान्सकडून स्वीकारलेलं आहे। अमेरिकेकडून आपण न्यायालयीन महत्त्वाच्या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत। न्यायिक पुनर्विलोकन, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, महाभियोगाची तरतूद, मूलभूत हक्क, प्रस्तावनेची भाषा, लिखित राज्यघटना, उपराष्ट्रपती पद हे आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे। ब्रिटनकडून आपण संसदीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, 2 सभागृह, कॅबिनेट व्यवस्था, मंत्रिमंडळाची संरचना, एकेरी नागरिकत्व, पंतप्रधान पद, राष्ट्रपती पद हे तत्व आपण ब्रिटनकडून स्वीकारलंय। तर आर्थिक न्याय हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे रशियाकडून, पण रशिया हा पर्याय इथं दिलेला नाही, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी असत्य विधान कोणते? आपल्याला या वाक्यातील असत्य वाक्य शोधायचं आहे। पहिलं विधान आहे संघराज्य या शब्दाचा उल्लेख फक्त प्रस्तावनेत आहे। दुसरं विधान आहे संघराज्य या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानात आहे। तर संघराज्य या शब्दाचा उल्लेख ना प्रस्तावनेत आहे ना संविधानात आहे, ठीक आहे। त्यामुळे पहिलं विधान संघराज्य या शब्दाचा उल्लेख फक्त प्रस्तावनेत आहे, पहिलं विधान चुकीचं आहे। दुसरं विधान संघराज्य या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानात आहे, दुसरंही विधान चुकलेलं आहे। त्यामुळे आपल्याला निवडायचं आहे पर्याय खालीलपैकी असत्य विधान कोणते? पहिलं विधान असत्य, दुसरं विधान असत्य, दोन्ही विधान सत्य, दोन्ही विधान असत्य, दोन्ही विधान असत्य हा असेल या प्रश्नाचा योग्य पर्याय। पुढचा प्रश्न, अनुसूची 6 मधील आदिवासी क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? हा प्रश्न आहे अनुसूची 6। अनुसूची 6लाच आपण परिशिष्ट 6 असं म्हणतो आणि परिशिष्ट 6 मध्ये आदिवासी क्षेत्रांचं प्रशासन ही तरतूद देण्यात आलेली आहे आणि ही तरतूद एकूण 4 राज्यांसाठी आहे। यामधलं पहिलं राज्य आहे आसाम, आसाम। दुसरं राज्य आहे आसामचं उपराज्य असणारं मेघालय, नंतर याला राज्याचा दर्जा मिळाला। त्यानंतर आहे त्रिपुरा आणि त्यानंतर आहे मिझोराम। तर परिशिष्ट 6 मध्ये जी 4 राज्य आहेत ईशान्येकडची ही आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम। इथं काय प्रश्न आहे, अनुसूची 6 मधील आदिवासी क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही असा प्रश्न विचारलाय। पहिला पर्याय आहे आसाम, बरोबर आहे। दुसरा आहे मेघालय, हेही बरोबर आहे। तिसरं दिलंय त्रिपुरा, हेही बरोबर आहे। चौथा पर्याय दिलाय मणिपूर, जे की हवं होतं मिझोराम, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं विचारलेला काय आहे, आदिवासी क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही। आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे तो पर्याय मात्र आहे पर्याय क्रमांक 4, हे लक्षात ठेवा, निवडायचा आहे पर्याय क्रमांक 4। 21वा प्रश्न आहे, 1946च्या मंत्रिमंडळात CH भाभा यांच्याकडे कोणते पद होते? CH भाभा आणि विचारताना मंत्रिमंडळ विचारलेलं आहे 1946चं मंत्रिमंडळ। मी मगाशी एका प्रश्नामध्ये हा उल्लेख केलेलाच होता, 2 मंत्रिमंडळ आहेत, त्यामुळे खात्री करायची की मंत्रिमंडळ कुठलं विचारलेलं आहे, तर 1946चं मंत्रिमंडळ आहे, ठीक आहे। तर 1946च्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर वाणिज्य मंत्री, संचार मंत्री, शिक्षण मंत्री आणि कार्य, खाण व ऊर्जा मंत्री असे पर्याय दिलेले आहेत। इथं विचारण्यात आलेले CH भाभा यांच्याकडे यापैकी कुठली जबाबदारी होती, तर CH भाभा यांच्याकडे जबाबदारी होती कार्य, खाण व ऊर्जा मंत्री। कारण शिक्षण मंत्री या पदावरती होते C राजगोपालाचारी, संचार मंत्री या पदावरती होते अब्दुल नई,
त्यानंतर वाणिज्य मंत्री या पदावरती होते RI चंदुरीकर. त्यामुळे इथं प्रश्न आहे CH भाभा यांचा. CH भाभा यांच्याकडे पद आहे कार्य खान व ऊर्जा मंत्री. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, पुन्हा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्यामुळं या प्रश्नांचे संदर्भ लक्षात ठेवा. संचार मंत्री आहेत अब्दुल नैकर. 22वा प्रश्न, लिन लिथगो यांनी ऑगस्ट घोषणा खालीलपैकी कधी केली? लिन लिथगो 1917, 1940, 1942 आणि 1928. पहिला पर्याय आहे 1917. 1917 मध्ये मॉन्टेग्यूची ऑगस्ट घोषणा झालेली होती, त्यामुळे लिन लिथगो यांच्या घोषणेची याचा काही संबंध नाही. 1942 मध्ये क्रिप्स योजना लागू झाली होती, त्यामुळे तिसऱ्या पर्यायाचा सुद्धा काही संबंध नाही. 1928 मध्ये सायमन कमिशनचं कामकाज चालू होतं, त्यामुळे हा सुद्धा पर्याय लागू नाही. तर लिन लिथगो यांनी ऑगस्ट घोषणा खालीलपैकी कधी केलेली आहे? पर्याय क्रमांक 2 1940. 23वा प्रश्न आहे मुख्य प्रशासकांच्या प्रांतांवरील समितीचे अध्यक्ष कोण? वेगवेगळ्या समित्या आहेत घटना निर्माण करत असताना, त्या समित्यांचे अध्यक्ष आहेत जे परीक्षेला वारंवार विचारले जातात. मुख्य प्रशासकांच्या प्रांतांवरील समितीचे अध्यक्ष कोण असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे KM मुन्शी. KM मुन्शी यांच्याकडे अनेक समित्यांची जबाबदारी दिली होती, हे लक्षात घ्या. वृत्तपत्र आणि प्रेक्षागृह समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1947च्या कायद्याच्या परिणामकारकतेची समिती, त्याचेही ते अध्यक्ष होते. अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर हे तर आपल्या ड्राफ्टिंग कमिटीचे एक महत्वाचे सन्माननीय सदस्य आहेत. पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे गृह समिती आहे आणि त्यासोबतच यांच्याकडे असलेली ही कमिटी मुख्य प्रशासकांच्या प्रांतांवरील समिती. त्यामुळे 23व्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पट्टाभी सीतारामय्या. 24वा प्रश्न, स्वतंत्र न्याय व्यवस्था ही खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य व्यक्त करते? पुन्हा संकल्पनेवर आधारित हा प्रश्न आहे. मगाशी ही संकल्पना मी तुम्हाला सांगितली होती एका प्रश्नाचं उत्तर देत असताना. संघ राज्यीय व्यवस्था आणि गैर संघ राज्यीय किंवा एकात्म अशा पद्धतीनं आपल्या संघ राज्यीय व्यवस्थेची 2 वैशिष्ट्ये आहेत. जिथं सत्तेचं विभाजन आहे, म्हणजे जिथं विकेंद्रीकरण आहे सत्तेचं, तिथं संघ राज्यीय वैशिष्ट्य असतं आणि जिथं केंद्रीकरण आहे सत्तेचं तिथं गैरसंघ राज्यीय वैशिष्ट्य असतं. न्याय व्यवस्थेच्या बाबतीत तुम्हाला 2 संदर्भ विचारले जातील. पहिला आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि नंबर 2 आहे एकात्म न्याय व्यवस्था. आता पहिला मुद्दा आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था. आपल्या देशाच्या संविधानिक सिद्धांतामध्ये कार्यकारी मंडळाला अधिकार वेगळा आहे, कायदे मंडळाला अधिकार वेगळा आहे, तसं न्याय मंडळाला स्वतंत्र वेगळे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे जेव्हा स्वतंत्र न्याय व्यवस्था हे वैशिष्ट्य येईल तेव्हा तिथं सत्तेचं विकेंद्रीकरण असल्यामुळं हे तत्व संघ राज्यीय वैशिष्ट्य दाखवतं. आणि जेव्हा एकात्म न्याय व्यवस्था हे वैशिष्ट्य विचारलं जाईल तेव्हा हे वैशिष्ट्य गैरसंघ राज्यीय किंवा एकात्म हे तत्व व्यक्त करतं. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य व्यक्त करते, तर त्याचा योग्य पर्याय आहे संघ राज्यीय वैशिष्ट्य. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम रद्द करण्यात आले आहे? रद्द करण्यात आलेलं कलम कोणतं? पहिला आहे कलम 236, कलम 237, कलम 238 आणि कलम 239. भारतीय राज्यघटनेमध्ये संस्थानिकांसाठी भाग समाविष्ट करण्यात आला होता, पण तो भाग आणि ते कलम नष्ट करण्यात आलेला आहे आणि रद्द करण्यात आलेलं कलम आहे कलम 238. भारतीय राज्यघटनेतून कलम 238 रद्द करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र होय, असे प्रश्न दर आठवड्याला मुलांना त्या टॉपिक वाईज दिले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं, त्याचं स्पष्टीकरण मुलांना दिलं जातं आणि परीक्षाभिमुख तयारी करून घेतली जाते. तुम्हाला सुद्धा या प्रश्नांचा जरूर फायदा होईल. जर प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा अगदी डिस्कशन मध्ये सुद्धा तुम्हाला यातल्या काही प्रश्नांचा जर फायदा झाला तर कमेंटमध्ये मत व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद.